वाटलं आले आणि दुसऱ्या दिवशी शिवसेनेमध्ये प्रवेश झाला असं त्यांना झालं का? तर काय पार्श्वभूमी आपल्या उमेदवाराची? शिवाजी आढळराव पाटील त्याच्या अगोदर 10 वर्ष आधी लांडेवाडीला आले. डायनालॉग कंपनी जशी अमेरिकेला आहे त्याचा हेड ब्रँच त्याचं पवई या ठिकाणी घाटकोपरला आणि तो व्यवसाय पाहता पाहता ते 10 वर्ष आधी आंबेगाव मध्ये आले, स्वतःच्या तालुक्यामध्ये आले आणि स्वतःच्या तालुक्यामध्ये असताना दिलीपराव वळसे पाटील त्यांचे जवळचे मित्र होते आणि दिलीपराव वळसे पाटील ज्या वेळेला तुम्ही चर्चा करता, मग तुम्ही कुठे बसता? समजा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये बसता, तुम्ही एखाद्या समजा पारावर बसता, तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये बसता, तुम्ही एखाद्या गावात बसता, तुम्ही एखाद्या कट्ट्यावर बसता, त्यावेळेला एखादा सहज माणूस करतो काय मग तुम्ही म्हणताय अमोल कोल्हे नवीन आहे, पण शिवाजी आढळराव पाटील पण डायरेक्ट आले तिकीट घेतली ना? नाही मित्र, तसं नाही असं सांगायचं त्याला. मित्रा तसं नाही येते. शिवाजी आढळराव पाटील 10 वर्षापूर्वी आंबेगाव तालुक्यात आले आणि त्याच्या अवत्र इतिहास हिस्ट्री अशी आहे, तुम्ही चेकआउट करा की भीमाशंकरच्या निर्मितीचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष हे शिवाजी आढळराव पाटील. म्हणजे जुन्या नवीनचा विषय आपण थांबवला. आता मी काही मुद्द्यावर तुमच्याशी बोलू इच्छितो. मी आधी विरोधाच्या मुद्द्यावर बोलतो, नंतर विकासाच्या मुद्द्यावर बोलतो. हे मी आपल्याला का बोलणार आहे? उद्या तुम्ही दिसायला ज्या शिरूर लोकसभेचे जुन्नर तालुका, त्या जुन्नर तालुक्याला आपल्या सर्वांना सगळ्यांना उत्तर द्यायचे, 1 बाय 1 या प्रत्येक प्रश्नावर बोलायचे आपल्या सर्वांना. आणि मग सर्वात पहिल्यांदा विरोधकांचा असलेला आपल्यावर प्रश्न, दुसरी आपली विकास कामं, आणि तिसरी जी गोष्ट आहे ती तिसरी गोष्ट जी आहे ती जो आहे ती जडतरच्या गोष्टी आहेत, संशयाच्या गोष्टी आहेत. तर मी पहिल्यांदा सांगतो साहेबांनो, आता सगळ्यात पहिल्यांदा विरोधकांचा अटॅक आहे बैलगाडा. बघा तुम्ही सोशल मीडियावर येतंय, चर्चेत येते, पेपर मधून येतंय. बैलगाडा काय केलं शिवाजी आढळराव पाटलांनी बैलगाड्याचं? मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, बैलगाडा बंद झाला. तो बंद झाला ज्या वेळेला या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्ष पदावर आंबेगाव तालुक्याचे एक सुपुत्र विराजमान होते, जे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सर्वेसर्वा होते. त्यांच्या काळामध्ये ते खुर्चीवर असताना, चेअरपर्सन असताना या सर्व राष्ट्रवादीवाल्यांना भीती वाटली की शिरूर लोकसभेचा खासदार कधी पडत नाही, त्याच्या पाठीमागं मोठी ताकद आहे बैलगाड्यावाल्यांची. मग या बैलगाड्यांचं जे यांची धावपळ चालू आहे तीच आपण बंद करू आणि बैलगाड्यावाल्यांना वंचित ठेवू खेळापासून. म्हणजे घाटही भरायला नको, शिवाजी आढळराव पाटलांना घाट बांधून द्यायलाही नको. कोणी घाट बांधले जास्त? सगळे घाट कोणी जर बांधले असतील तर त्या 72 व्यक्तिमत्वाचं नाव आहे आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील. हे मला आपल्या सर्वांना सांगितलं.